करता येईल. त्यांची पालखीचं प्रस्थान पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले. आज या ठिकाणी 7वा दिवस आहे. निराळे फतेपूर मध्ये गेली कित्येक वर्ष या ठिकाणी जेव्हा पालखी येते त्यावेळेस मी आवर्जून इथे येतो आणि या ठिकाणी जे काय आमचे वारकरी आहेत, आध्यात्मिक जी आमची मंडळी आहे, त्यांची सेवा करण्याचा लाभ घ्यायचा प्रयत्न करत असतो. बर, आपण खरं तर वर्षभर तिकडे असतो, मात्र आषाढी वारीच्या निमित्ताने या ठिकाणी येतो. माऊली या ठिकाणी येतात. ऐतिहासिक वारसा आपल्याला गावाला लाभलेला आहे आणि नाशिक जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे. त्याच्यामुळे काय नेमकं महत्व वाटतं? माझी एक खंत आहे. आज माझं वय वर्ष 70 आहे, पण या 70 वर्षामध्ये ही पालखी कित्येक वर्षापासून जाते, पण हा रस्ता आजपर्यंत बनलेला नाहीये. आज तुम्ही या रस्त्याने आले, तुम्ही बघितलं असेल रस्त्याची अवस्था काय आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, पांडुरंगाला माझी प्रार्थना आहे आणि आमची राजकीय मंडळी, मी राजकारण करत नाहीये, पण तुम्ही बघितलं काय अवस्था आहे. तर या ठिकाणी हा रस्ता सुंदर बनला पाहिजे आणि वारकरी पंथातली आमची मंडळी जे काय तिकडे दर्शनाला जाते पांडुरंगाचे, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नाही, ही माझी इच्छा आहे. आपण बघितलं असेल की निराळे गावाचे भूमिपुत्र सांगळे हे मुंबईतल्या राजकारणात असतात, मात्र आषाढी वारीच्या निमित्ताने ते आपल्या मूळ गावी येत असतात व आलेल्या वारकऱ्यांचं व भाविकांचं स्वागत करून त्यांची सेवा ते ह्या ठिकाणी करत असतात. मात्र त्यांची खंत एवढी आहे की वारी मार्ग जो आहे, वारीचा जो रस्ता आहे, तो या ठिकाणी कुठेतरी दुरुस्त केला गेला पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता असाच परिस्थितीत असल्यामुळे याची खंत देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि नाशिकच्या राजकारण्यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावं असं त्याचं म्हणणं आहे. कॅमेरामन तुषार डेप्रेसर, विशाल पाटील, नाशिक.